लोक हे दोन्हीकडून आपल्याला बोलत असतात. लोकांचं अजिबात ऐकायचं नाही, मनाचं ऐका आणि सत्य कर्म करत चला. लोक कसे असतात, कान उघडं ठेवून सावध बसून श्रवण करा. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरगं बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, घरी बसून राहिलं तर घरवशा म्हणतात. अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात. भजनाला गेलं तर मोकळा आहे, याला काही कामधंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात. कथा कीर्तन गायन वादन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन गायन वादन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. रनिंग करून जिम लावून व्यायाम लिहून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात. या समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात, हा काय कामाचा नाही म्हणतात, हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असंच असतात, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत, चालणाऱ्याला चालू देत नाहीत, बसणाऱ्याला बसू देत नाहीत. म्हणून लोकांना बोलू द्या, लोकांचं बोलणं या कानानं ऐका, त्या कानानं सोडा. तुमच्या मनानं तुम्हाला चांगलं म्हणलं की नाही, लोकांना चांगलं म्हणू किंवा वाईट म्हणू, लोकांची अपेक्षा सोडून द्या. मन साक्षीदार आहे, मन तुम्हाला सांगतं तू करत असलेलं काम अगदी योग्य आहे, त्या मार्गावर चालत राहा. मन सांगतं आपण करत असलेलं काम अयोग्य आहे, फुल स्टॉप लावा, चूक सुधरा आणि चांगल्या मार्गावरती सत्य कर्म करत चला. हाच परमार्थ आपल्या कामी येणार आहे. शेवटी स्वामी विवेकानंद म्हणतात, द हार्डर द स्ट्रगल द ग्रेटर विल द विक्टोरी म्हणतात. जीवन में जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. जेवढे तुमच्या वाटेला संकट येतील तेवढं तुमचं जिंकणं सोपं होईल. निंदा का मतलब बुरा नहीं तर अच्छाई की शुरुआत है. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदा होत जावी प्रगती होत राहील. म्हणून लोकांना वाटतं आता याचं संपलं, त्यावेळेस आपण सुरुवात करा. द एंड इज द बिगिनिंग, अंत अस्ति प्रारंभ. ज्यावेळेस लोकांना वाटतं आपलं संपलं, फुलस्टॉप लागला, तिथून नव्याने सुरुवात करा आणि या परमार्थाच्या मार्गाला लागा. संतांचे विचार, शिवमहापुराण कथेचे विचार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. अशा प्रकारची मंगल कामना या सांगता दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये करून आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी या 8 दिवसाच्या माध्यमातून खूप जिव्हाळारूपी प्रेम दिलात, वेळेवरती येऊन या कथेचं श्रवण केलात. महाराजांचं ही कथा प्रसन्न चित्ताने श्रवण करून या कथेला अगदी प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.